मध्ये सुद्धा हेच अपेक्षित आहे। घराघरामध्ये हे सगळं सुरू आहे। घरातील दुःख वेदना सून आपल्या सासूबरोबर ते दुःख किंवा आपल्या सासूबरोबर ते नाही सांगू शकत, रणमाल्यातील ती सून आपल्या वेदना सांगू शकते। इथं रणमाल्याचं आणखी एक शेवटचं वैशिष्ट्य आणि विशेष सांगतो आणि थांबतो। रणमाल्याच्या संदर्भात गोमंतकामध्ये हे रणमालं किंवा इथं मावस गावामध्ये जे रणमालं सुरू झालंय, सगळ्या मावस गावच्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो, आज अशी परिस्थिती आहे, तरुणांना मोबाईल शिवाय करमत नाही। आज आपले हेच तरुण संशोधन करण्याकरता रणमाल्याचा विषय घेतात। विद्यापीठातील आमची एक विद्यार्थिनी रणमाला याच विषयावर संशोधन करत आहे। इतकंच नव्हे, रणमाल्यामध्ये आपली संस्कृती पाहायला मिळते। गोमंतकामध्ये वेगवेगळे शेतीचे प्रकार पाहायला मिळतात। त्याच्यातील एक प्रकार आहे खाजण शेती, समुद्राच्या किनाऱ्यावर होणारी खाजण शेती। त्याच्यानंतर वाळपई सत्तरीमध्ये होणारी पुरण शेती। त्याच्यात आणखी एक प्रकार आहे कुमेरी शेती, डोंगरावर शेती करणं। त्या शेतीच्या संदर्भातही रणमाल्यामध्ये आपल्याला उल्लेख पाहायला मिळतात। तर मला आणखी एक समजून घ्यायचं आहे, रणमाल्यामध्ये श्रीराम त्राटिका यांच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यात एक काव्य आहे, त्या काव्यात सुवर्णाची लंकाच्या ऐवजी तो सर्वण आहे असा सुवर्णाच्या विरुद्ध सर्वण शब्द वापरतो। सर्वण शब्द सवर्णाची, मग सवर्णाची सुवर्णाची, त्याच्यात आणखीन एक आहे आपल्या या रणमाल्यामध्ये रावण आहे, श्रीराम आहे, त्राटिका आहे आणि आमच्या साखळी परिसरामध्ये रावण गाव आहे। काय संबंध असेल याचा? आमच्या या तरुणांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा, शोध घ्यायला हवे। असे अनेक विषय संशोधन केल्यामुळे प्राप्त होतील। तुळशीचं पूजन का? कारण तुळशीमधून थायमल ग्रंथी सगळ्या महिलांकरता आवश्यक असतात। म्हणून एखाद्या महिलेला सांगितलं जा आणि बस तुळशीकडे 5 मिनिटं नाही होत, सांगितलंय उपचार पूजा प्रदक्षिणा घाल, 5 मिनिटाच्या कालावधीत थायमल ग्रंथी शरीरात जातील, शरीर शुद्ध होतील।